ताई हे तुमचे कोण होते आणि वडील आहेत माझे. काय झालं होतं? दारू पिऊन चक्कर आलती त्यांना. पप्पा आहेत. दारू पिऊन चक्कर आली, उलट्या लघवी झाली. तिथून नेल्यावर तिथं तर गेले म्हणून सांगितलं डायरेक्टली. घरातले कर्ता पुरुष देखील होते म्हणजे या वस्तीमध्ये बघतोय आपण 4 ते 5 जणांचा मृत्यू झालाय यामुळे. हो, दारू पिऊनच झालेलं आहे. दारू बंद व्हायला पाहिजे. कुणाचा बळी नको जायला. लेकरा बाळांचे बापा असते तर आमच्या सारख्यांचे बापा असते तर कुठं शोधायचं आम्ही आमच्या बापांना आता परत. काय करत होते ते? काम करायचे काय? बिगारी काम करत होते. मोलमजुरी करून खाणारे आहेत. हातावरची पोट आहेत आमची. आता कोणाकडे बघायचं आम्ही? असं प्रत्येक जणाला जर होत राहिलं तर कसं व्हायचं? हे सगळे दारू गुट्टे कुठे होते? कुठे भेटायची ही दारू? भरपूर ठिकाणी आहेत. इथं आहेत, बाहेर आहेत. भरपूर ठिकाणी आहेत. त्यांना काय पिणाऱ्याला कुठं बी विकायला लागले, कुणी बी द्यायला लागले पिणार ते. दारू बंद झाली पाहिजे एवढाच उद्देश आहे आमचा. दारू नसती तर आमचा बाप आम्हाला सोडून गेला नसता. कोण चालवतात हे सगळे दारूचे गुत्ते? कधी तक्रार दिली पोलिसांचं? मी नाही सांगू शकत नाव. पोलिसांमध्ये तक्रार दिली कधी या संदर्भात? नाही, आम्ही नाही दिलेली. याच्या पहिले असं कधी घडलंय? असे भरपूर मारतात ते, पण कुणी ऍक्शन घेत नाही या गोष्टीवर. आता मुख्यमंत्री म्हणतात की कडक कारवाई करा. आम्ही कुणाची नावं नाही सांगू शकत. आपण बघतोय ही परिस्थिती आहे हडपसर परिसरातील पांढरे मळ्यातली. या मळ्यामध्ये, या पांढऱ्या मळ्यामध्ये जवळपास 1-2 नाही तर 4 जणांचा एकाच दिवशी मृत्यू झालाय आणि एकाच शोकाकूळ या सगळ्या वस्तीमध्ये सध्या पाहायला मिळतंय. लोक जमलेली आहेत, एकामागोएक या ठिकाणी अंत्यविधी, अंत्ययात्रा निघतायत. ही परिस्थिती आहे फक्त विषारी दारूमुळं.